तर मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहणार आहेत. त्यामध्ये दोन टाईपमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. एक म्हणजे युनिसेल्युलरमध्ये होणारं असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एक मल्टीसेल्युलरमध्ये होणारं असेक्सुअल रिप्रोडक्शन. युनिसेल्युलरमध्ये 3 प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. ते म्हणजे बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग. अँड मल्टीसेल्युलरमध्ये पाच प्रकारे रिप्रोडक्शन होतं. एक म्हणजे फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, नंबर 3 बडिंग. बडिंग दोघांमध्ये पण आहे, युनिसेल्युलरमध्ये पण आहे आणि मल्टीसेल्युलरमध्ये पण आहे. एक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, प्रोपोगेशन आणि लास्ट आहे स्पोर फॉर्मेशन. लक्षात ठेवा, असेक्सुअल रिप्रोडक्शनचे 2 भागात डिवाइड केलेलं आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन, युनिसेल्युलरमधील असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड मल्टीसेल्युलरमधील असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्या युनिसेल्युलरमध्ये 3 प्रकारे होतं. एक बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग. आणि मल्टीसेल्युलरमध्ये 5 प्रकारे होतं. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. अंडरस्टूड. तर नेक्स्ट आपण लागलीच काय करणार आहे, बायनरी फिशन चालू करणार आहे. बायनरी फिशन, त्याला मराठीत काय नाव आहे माहिती का? द्विविभाजन पद्धत. द्विविभाजन पद्धत, बरोबर आहे ना? नावातच काय हो, द्विविभाजन. म्हणजे इथं काय होतं, एका सेलपासून किंवा एका ऑर्गॅनिझमपासून त्याचे काय होतात, 2 भाग होतात. द्विविभाजन, एका ऑर्गॅनिझमचे किती भाग होतात? 2 भाग होतात. त्यालाच काय म्हणतो आम्ही, बायनरी फिशन असं म्हणत असतो. मग बायनरी फिशन कुणाकुणामध्ये होते सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे ना? तर आमच्या शरीरामध्ये, लिव्हिंग वर्ल्डमध्ये 2 प्रकारचे सेल असतात. एक असते प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांचा न्यूक्लियस हा काय असतो, अनडेव्हलप्ड असतो. प्रोकॅरियोटिकमध्ये ऑल बॅक्टेरियाज, ह्या सर्व बॅक्टेरियाजमध्ये बायनरी फिशन घडत असतं. त्याचबरोबर प्रोटिस्टा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, एकपेशीय प्राणी असतात. आणि त्यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ आपण अमिबा, पॅरामेशियम अँड युग्लेना, यांच्यामध्ये हे बायनरी फिशन होत असतं. आणि युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे जे युकॅरियोटिक सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस काय असतो, वेल डेव्हलप्ड असतो. युकॅरियोटिक सेल नाही तर युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिल्स. आता सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे काय हो, सेलमध्ये असलेले ऑर्गन्स, न्यूक्लियस असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असतील, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, तर त्यापैकी मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट या 2 घटकांमध्ये बायनरी फिशन होत असते. तर आता आपण काय पाहणार आहेत, बायनरी फिशनची डेफिनेशन पाहणार आहोत, ठीक आहे ना? बायनरी फिशनची डेफिनेशन पाहणार आहोत. द प्रोसेस इन विच parent cell is divided into 2 similar daughter cell. लक्षात घ्या हो, याच्यामध्ये काय, आता समजा एक उदाहरणार्थ आपण काय घेऊया, अमिबा घेऊया. हे अमिबा आहे. ह्या अमिबा म्हणजे कोणती सेल आहे? आता हे
पॅरेंट सेल आहे, ठीक आहे ना. हे कोणती सेल आहे? पॅरेंट सेल आहे. ह्या पॅरेंट सेलपासून दोन सिमिलर काय तयार होतात? डॉटर सेल तयार होतात. आणि त्यालाच काय म्हणतो आम्ही? द प्रोसेस इन विच पॅरेंट सेल डिवाइड. पॅरेंट सेल काय होते? दोन भागामध्ये, दोन सिमिलर डॉटर सेलमध्ये काय होते? डिवाइड होते. त्यालाच आम्ही काय म्हणतो? बायनरी फिशन असं म्हणत असतो, ठीक आहे ना. त्याच प्रोसेसला काय म्हणतो आम्ही? बायनरी फिशन असं म्हणत असतो. तर बायनरी फिशन हे तीन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये तीन त्याचे प्रकार पडतात. एक आहे ते लॉन्गी, एक आहे ते सिंपल बायनरी फिशन. सिंपल बायनरी फिशन. सिंपल बायनरी फिशन कुणामध्ये घडते माहिती का? सिंपल बायनरी फिशन अमिबामध्ये घडते. आता उदाहरणार्थ आपल्यासमोर एक अमिबा आहे. कोणत्याही शेपचा असतो अमिबा. द प्रोसेस इन विच organism divides in any plane. मग तुम्ही कोणत्याही प्लेनमध्ये घ्या, ह्या प्लेनमध्ये घ्या किंवा ह्या प्लेनमध्ये घ्या किंवा ह्या प्लेनमध्ये घ्या, कोणत्याही दोन प्लेनमध्ये हा डिवाइड होतो आणि दोन काय तयार करतो? डॉटर सेल तयार करतो. त्यालाच काय म्हणतो आम्ही? सिंपल बायनरी फिशन. दुसरा टाईप काय? ट्रान्सवर्स बायनरी फिशन. दुसरं टाईप काय? ट्रान्सवर्स बायनरी फिशन. नावातच काय हो? ट्रान्सवर्स म्हणजे आडवे. आता उदाहरणार्थ आपल्यासमोर एक पॅरामेशियम आहे. आपल्यासमोर एक काय? पॅरामेशियम आहे. आता पॅरामेशियम हा फक्त ह्याच प्लेनमध्ये काय होतो? डिवाइड होतो. कशा प्रकारे डिवाइड होतो बघा, ठीक आहे सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये एक काय, इथं छोटीशी एक काय पडते? खाच पडते त्याच्यामध्ये. तर बघायचं झालं तर मी तुम्हाला एक हे दाखवतो. त्याच्यामध्ये पहा तुम्ही की हा अमिबा आहे. ह्या अमिबाचं कोणत्याही प्लेनमध्ये डिवाइड होतो दोन डॉटर अमिबा सेलमध्ये. त्यामुळे त्या फिशनला काय म्हणतो आम्ही? सिंपल बायनरी फिशन असं म्हणत असतो. आणि हा पॅरामेशियम आहे. पॅरामेशियममध्ये ट्रान्सवर्स बायनरी फिशन होतं. फर्स्ट ऑफ ऑल दीज आर द न्यूक्लियस काय होतात? त्याच्यामध्ये डिवाइड होतात. दोन न्यूक्लियस दोन साईडला जातात आणि अशा प्रकारे दोन डॉटर पॅरामेशियम तयार होतात. आणि जे ट्रान्सवर्स सेक्शननं फिशन होत असल्यामुळे त्याला काय म्हणतो आम्ही? ट्रान्सवर्स बायनरी फिशन असं. बायनरी का म्हणतो? कारण की दोन सेल तयार होले तर बायनरी फिशन होऊन किती सेल तयार होले तर? दोन. तीन होत असतील तर टर्शरी फिशन म्हटलं असतो. चार होत असतील तर क्वाटर्नरी फिशन म्हटलं असतो, ठीक आहे ना. तर मग दोन सेल तयार होले तर मग त्याला काय म्हणतो आम्ही? बायनरी फिशन असं म्हणतो. आता हा युग्लेन आहे, ठीक आहे ना. हा सिंपल युग्लेन आहे. युग्लेनाचं काय होतात? न्यूक्लियस डिवाइड होतो, मध्ये दोन अँटिना सेल तयार होतात, दोन अँटिनास तयार होतात. नंतर ते दोन न्यूक्लियस तयार होतात. इथून म्हणजे काय पडते? एक छोटीशी खाच पडते. खाच पडल्यानंतर ते खाच काय होतं? ते खाली वाढत जाते आणि दोन काय तयार होतात? सिंपल युग्लेना तयार होत असतात. तर अशा प्रकारे हे बायनरी फिशनची प्रोसेस आम्हाला पाहायला भेटत असते, ठीक आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अमिबाला, पॅरामेशियमला किंवा युग्लेनांना जास्त खूप मोठ्या प्रमाणावर जर फूड जर खायला भेटत असेल तर त्याची अशी फेवरेबल कंडिशन असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असतात? रिप्रोडक्शन करत असतात. विथ द प्रोसेस ऑफ बायनरी फिशन असेक्सुअल रिप्रोडक्शन. अंडरस्टूड. याच्यामध्ये सिंपल फिशन आहे, सिंपल प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय जास्त एवढं विशेष नाही आहे, ठीक आहे मित्रांनो. परत आपण आज मल्टिपल फिशन, इट इज असेक्सुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर मधला दुसरी पद्धत शिकणार आहोत. यामध्ये दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑल्सो टेक्स प्लेस इन अमिबा लाईक ॲनिमल्स. अमिबामध्ये होते. बट वेन देर इज अ लॅक ऑफ फूड or any adverse condition म्हणजे काय हो? थोडंसं ज्यावेळेस जर तुम्हाला खायला वगैरे भेटत नसेल तर त्यावेळेस ॲडवर्स कंडिशन आहे, संकट. ज्यावेळेस असं असतं की ज्यावेळेस त्याला खायला भेटत नाही अमिबाला, तर त्यावेळेस तो काय करतो? तिची एक मुवमेंट आहे. अमिबा स्टॉप देअर
pseudopodic movement. What is pseudopodic movement? What is pseudopodic movement? जर तुम्ही कधी अमिबाची व्हिडिओ पाहिली असेल, बरोबर आहे ना, तर अमिबा कसा होतो, असं जसं लोळत जातात ना, लोळत, त्या टाईपमध्ये अमिबा काय होतो, जात असतो. ठीक आहे ना, हळूहळू पुढे सरकत असतो. ठीक आहे, ज्यावेळेस ब्लड वगैरे, रक्त वगैरे सांडतं किंवा पाणी सांडतं खाली, त्यावेळेस पाणी हळूहळू खाली येतं ना, असं त्या टाईपमध्येच कुणाची मुवमेंट असते, अमिबाची मुवमेंट असते. आणि त्याच मुवमेंटला काय म्हणतो आम्ही, सिडोपोडिक मुवमेंट. देर इज अ पी सायलेंट. तर काय, पी हा सायलेंट आहे. ही मुवमेंट तो काय करतो, स्टॉप करतो. पहिली स्टेप, बरोबर आहे, पहिल्या स्टेपमध्ये तो काय करतो, त्याची मुवमेंट स्टॉप करतो. कधी, इन ॲडवर्स कंडिशन अँड लॅक ऑफ फूड. ज्यावेळेस फूड किंवा एखादी ॲडवर्स कंडिशन असेल, त्यावेळेस तो काय करतो, त्याची मुवमेंट थांबवतो. मुवमेंट थांबवल्यानंतर दुसरी स्टेप काय, अमिबा फॉर्म. अमिबा फॉर्म, हार्ड कवरिंग अराउंड प्लाज्मा मेम्ब्रेन, known as सिस्ट. प्लस काय म्हणतो आम्ही, सिस्ट असं म्हणत असतो. लक्षात ठेवा, पहिली स्टेप काय, की ज्यावेळेस अमिबाला लॅक ऑफ फूड असतं, त्यावेळेस किंवा एखादी ॲडवर्स कंडिशन असते, त्यावेळेस तो काय करतो, त्याची सिडोपोडिक मुवमेंट काय करतो, थांबवतो. नंतर थांबवल्यानंतर अमिबा फॉर्म हार्ड कवरिंग, त्याच्याभोवती काय तयार करतो, तो हार्ड कवरिंग तयार करतो. अँड दॅट हार्ड कवरिंग कुणाच्या भोवती तयार करतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती काय तयार करतो, हार्ड कवरिंग तयार करतो. अँड दॅट हार्ड कवरिंग इज नोन ॲज सिस्ट. त्यालाच काय म्हणतो आम्ही, सिस्ट असं म्हणत असतो. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. विच टाईप ऑफ हार्ड कवरिंग आर फॉर्म ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन इन मल्टिपल फिशन, दॅट इज नोन ॲज सिस्ट. त्यालाच काय म्हणतो आम्ही, सिस्ट म्हणतो. बरोबर आहे. नंतर पहिली स्टेप झाली, हे काय झाली, दुसरी स्टेप झाली. ठीक आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, अमिबा स्टार्ट मल्टिपल न्यूक्लियर डिव्हिजन. तो काय करतो, ह्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस काय करतो, डिवाइड करतो. म्हणजेच काय, थोडक्यात सांगतो मी, अशा अनेक न्यूक्लियस काय करतो, तो तयार करतो. आणि न्यूक्लियस तयार होताच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अल्सो फॉर्म. अकर्स. आता बघा मी काय म्हणतो. ठीक आहे, आता इथं काय झाले माहिती का, 2 सेल तयार झाले. इथं काय झाले, 3 सेल तयार झाले. इथं काय झाले, 4 सेल तयार झाले. 4 न्यूक्लियस तयार झाले. मग जसे जसे न्यूक्लियस तयार होतात, तसे तसे याच्यामध्ये काय होतं, सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होतं. आणि एकाच अमिबामध्ये असे खूप स्मॉल असे हजारो छोटे छोटे ॲमिब्युल्स, त्याला काय म्हणतो आम्ही, ॲमिब्युल्स असं म्हणतात. ठीक आहे ना. आणि अशा अनेक ॲमिब्युल्स काय होतात, त्याच्यामध्ये तयार होतात किंवा डॉटर अमिबा तयार होतात. बरोबर. हे काय, तिसरी स्टेप आहे. पहिली स्टेप काय म्हणतोय, अमिबा स्टॉप देअर मुवमेंट इन ॲडवर्स कंडिशन, सिडोपोडिक मुवमेंट. दुसऱ्या स्टेपला काय होतं, दे फॉर्म हार्ड कवरिंग नोन ॲज सिस्ट. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, अमिबा स्टार्ट मल्टिपल न्यूक्लियर डिव्हिजन अँड सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. दोन्ही पण डिव्हिजन तो काय चालू करतात, अँड फॉर्म मेनी डॉटर अमिबा. म्हणजे अशा अनेक डॉटर अमिबा काय करतो, तो तयार करतो. आणि ज्या वेळेस ॲडवर्स कंडिशन येते, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येते, फेवरेबल म्हणजे अनुकूल परिस्थिती, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येते, इनफेवरेबल कंडिशन, सिस्ट काय होतं, ब्रेक होतं. सिस्ट म्हणजे काय, हा काय होतं, इथं काय, ही कोणती प्रोसेस आहे माहिती का, न्यूक्लियर डिव्हिजन. बरोबर आहे ना, न्यूक्लियर डिव्हिजन अँड फॉर्म मेनी स्मॉल अमिबास. ठीक आहे ना.
आता ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस काय होतं माहिती का, हा सिस्ट काय होतो, ब्रेक होतो. आणि सिस्ट ब्रेक होतो आणि याच्यामुळे जेवढे पण काही छोटे छोटे अमिबास तयार झाले त्या अमिबा काय होतात, ब्रस्ट करून बाहेर येतात, म्हणजे फुटून काय होतात, ते बाहेर येतात आणि ते स्वतःचं इंडिपेंडेंट जीवन जगू लागतात. अशा प्रकारे ह्याच अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आम्ही काय म्हणतो, मल्टिपल रिप्रोडक्शन असं म्हणत, मल्टिपल फिशन असं म्हणत असतो. ठीक आहे. मल्टिपल फिशन हे ॲडव्हर्स कंडिशनमध्ये होतं. अमिबा त्याची काय करतो, सिडोपोडिक मुवमेंट स्टॉप करतो, त्याच्या भोवती तो काय करतो, हार्ड कवरिंग तयार करतो. त्या हार्ड कवरिंगला काय म्हणतो आम्ही, सिस्ट असं म्हणतो. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन चालू होतात आणि फेवरेबल कंडिशनमध्ये काय होतं, ते सिस्ट ब्रेक होतो आणि मधले सगळे अमिबल्स काय होतात, बाहेर निघून जातात आणि स्वतः इंडिपेंडेंट जीवन जगू लागतात. ठीक आहे.